विद्यार्थी मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचं इन्फिड अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या बांधणीचा कणा हा कोणता डिपार्टमेंट असतं, तर ते आहे सार्वजनिक बांधकाम विभाग। आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक मोठी नवीन जाहिरात ही प्रसिद्ध झाली आणि बरेच विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी लागलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठ्या पदांच्या जाहिराती, खरं तर जवळपास 3000च्या आसपास जाहिरातीची पदांची संख्या सगळ्या जर आपण काउंट केल्या तर तितका मोठा काउंट त्या विभागामध्ये जातोय। आणि मग यामध्ये कोणत्या कोणत्या रिक्त जागा आहेत, त्यांच्या वेतन श्रेणी काय आहेत, पात्रता काय आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहेत, वयोमर्यादेच्या अटी काय आहेत आणि अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे, याच्या बाबतीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। खरं तर 10वी पास पासून ते अगदी पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या जाहिरातीमध्ये सुवर्ण संधी आहेत सरकारी नोकरीमध्ये जाण्याच्या आणि एका चांगल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी आपल्याला या जाहिरातीच्या माध्यमातून खरं तर उपलब्ध झालेली आहे। आणि मग आपण या जाहिरातीची हा एकूण 14 संवर्गातील 2109 पदांसाठी ओके 2109 पदांच्या सरळ सेवा भरती करिता मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावरती ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेणार येतील, म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड पद्धतीने या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। आणि परीक्षा कोणती कंपनी घेणार, TCS घेणार की IBPS घेणार, तर या परीक्षा 99% खात्री आहे की या TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत। ठीक आहे, ओके। तर आता बघूयात, तर यामध्ये इंजिनिअरिंगचे विविध पद आहेत, याबाबतचा सविस्तर व्हिडिओ खरं तर हा गिरीश सरांनी केलेला आहे। आणि त्यासाठी इन्फिडीच्या माध्यमातून एक PWD JE आणि CEA म्हणजेच कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी एक नवीन बॅच जी आहे ही सुरू झालेली आहे। या बॅचची वैशिष्ट्ये काय असणार आहेत याबाबतचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या। इन्फिड अकॅडमीच्या आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे। त्यासोबत लघुलेखक हे एक पद आहे गट ब चं, आणि त्यामध्ये मुंबईसाठी 2, छत्रपती संभाजीनगर 1, नांदेड 2, अमरावती 2 आणि नागपूरसाठी 1 अशा पद्धतीने जागा असणार आहेत। लघुलेखकाच्या उच्च श्रेणी असणार आहे गट ब अराजपत्रित। लघुलेखक निम्न श्रेणीच्या नागपूरला एकच जागा आहे आणि नांदेडला सुद्धा एकच जागा आहेत। आणि याचा जी उच्च श्रेणी आहे त्याचा ES14 आहे आणि निम्न श्रेणीचा ES15 हा पे स्केल आहे। ठीक आहे। त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक यासाठी 12 जागा आहेत मुंबईच्या डिपार्टमेंटमध्ये आणि याचा स्पे स्केल ES13 या स्वरूपामध्ये आहे। त्यासोबत सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ओके आर्किटेक्चरच्या एकूण 9 जागा आहेत। स्वच्छता निरीक्षकच्या 1 जागा आहे। ठीक आहे, स्वच्छता निरीक्षक मुंबईमध्ये आणि ES8 ही पे स्केल जो आहे त्याचा तिकडे देण्यात आलेला आहे। वरिष्ठ लिपिक याच्या बाबतचा डिटेल व्हिडिओ आपण केलाय, तो व्हिडिओ आवर्जून बघून घ्या। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी 1 जागा आहे। कुठे जागा आहे ती मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नागपूरमध्ये 1। वाहन चालक ड्रायव्हरसाठी गट क च्या एकूण 2 जागा इथं आलेल्या आहेत। आणि त्यासोबत स्वच्छकच्या एकूण क्लीनरच्या 32 जागा या डिपार्टमेंटमध्ये डिक्लेअर झालेल्या आहेत आणि या मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहेत। S1 ही याचा पे स्केल जो आहे हा इथं बघायला मिळतोय स्वच्छक। ठीक आहे। त्यासोबत शिपाईसाठी सुद्धा मुंबई 18 आणि एकूण याच्या बाबतचा डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे शिपाई पदाचा, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्या। ठीक आहे। पदाच्या निवडीबाबत तुम्ही महाराष्ट्राचं डोमसाईल असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे असं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या अटी डोमसाईलच्या बाबतीमध्ये आहेत। त्यासोबत वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर किमान 18 ते 40 ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी 18 ते 45, अंशकालीनसाठी 18 ते 45 अशा प्रकारची वयाची अर्हता किंवा अट जे आहे हे वयाच्या बाबतीमध्ये देण्यात आलेली आहे। पुढे लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर 45 मिनिटाची परीक्षा आहे। एकूण मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न। व्यावसायिक परीक्षा यासाठी एकूण 80 गुण जे आहेत तिथं बघायला मिळत आहेत आणि एकूण ही 200 गुणांची परीक्षा जी आहे ती होणार आहे। लघु लेखक निम्न श्रेणीसाठी सुद्धा 45 मिनिटाचा कालावधी, 15 मराठी, 15 इंग्रजी, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि व्यावसायिक परीक्षा 80 गुणांची होणार आहे। एकूण 200 गुणाच्या आधारे या
दोन्ही पदांसाठी मेरिट जे आहे हे ठरणार आहे। तर लघुलेखक या पदासाठीची ही परीक्षेचं स्वरूप आपण बघितलं। उद्यान पर्यवेक्षकसाठी एकूण 90 मिनिटाची परीक्षा होईल, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या सगळ्यांसाठी 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण, आणि तांत्रिक अभ्यासक्रमावरती म्हणजे टेक्निकल वरती 75 प्रश्न आणि 150 गुण असे 200 गुणांपैकी तुमचे मेरिट लागेल। सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञासाठी, आर्किटेक्चरसाठी सुद्धा सेम पॅटर्न फॉलो होणार आहे। स्वच्छता निरीक्षकसाठी बघा काय आहे, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी यावरती 25 प्रश्न, प्रत्येकी 6 प्रश्न त्याच्यावरती आहेत, 6 मराठी, 6 इंग्रजी, 6 सामान्य ज्ञान, 6 बौद्धिक चाचणी, असे 50 गुणांची ही परीक्षा। तांत्रिक अभ्यासक्रमावरती 75 प्रश्न आणि 150 गुण आणि एकूण 200 गुणांपैकी तुमचा स्वच्छता निरीक्षक जो आहे या पदाची परीक्षा जी आहे किंवा एक्झाम स्कीम त्याच्या पद्धतीने आहे। वरिष्ठ लिपिकचे आपण आपल्या सेपरेट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। प्रयोगशाळा सहाय्यकासाठी प्रत्येकी 10 प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि गुण जे आहेत ते 80। तांत्रिक अभ्यासक्रमावरती 60 प्रश्न म्हणजे 60/40 चा फॉर्म्युला आणि 120 गुण आहेत। एकूण 200 गुणांपैकी तुमचं फायनल मेरिट ठरणार आहे। ठीक आहे, ओके। त्यानंतर वाहन चालक यासाठी बघा काय परीक्षेचं स्वरूप आहे, मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15, व्यावसायिक परीक्षा 80 गुण, अशा प्रकारे ड्रायव्हर या पदासाठीची परीक्षा होणार आहे। लक्षात ठेवा, इथं सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे। स्वच्छकसाठी सुद्धा काय क्रायटेरिया दिलायत बघा, 90 मिनिटाची परीक्षा होईल, मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25, अशी एकूण 200 गुणांची स्वच्छक या पदांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि परीक्षेचं स्वरूप सुद्धा इथं सोपं ठेवण्यात आलेलं आहे। शिपाई पदासाठी एकूण मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25, अशा पद्धतीने याची वेगवेगळी होईल, स्वच्छकची वेगळी होईल, शिपाई पदाची वेगळी होईल। या सेपरेट एक्झाम ज्या आहेत या होणार आहेत। परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन कम्प्युटर बेस असणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या शिफ्टच्या आधारे ही परीक्षा द्यावी लागणार आहे। या परीक्षेसाठी सगळ्या पदांसाठी हे केवळ 1 रुपयामधलं पुस्तक इन्फिनिटी अकॅडमीने पब्लिश केले, खरंच 1 रुपयामध्ये आहे। तर यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान याचे प्रश्नांची संख्या, एक प्रकारची क्वेश्चन बँक ही तुम्हाला अवेलेबल आहे। सर्व परीक्षांचा निकाल हा नॉर्मलायझेशनच्या आधारे तयार केला जाईल, त्यासाठी नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ जो आहे तो आवर्जून बघून घ्या, आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे। ठीक आहे, कागदपत्र काय लागतात याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे। यामध्ये बघा, नावाचा पुरावा म्हणजे तुमचे एसएससीचं सर्टिफिकेट आहे, वयाला तेच चालतं, शैक्षणिक अर्हता तुमच्या काय आहेत पदानुसारच्या त्या लागणार आहेत। जर तुम्ही रिझर्वेशन मधून करणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस चा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या वैध असणारे नॉन क्रिमिनल हे फार महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे डॉक्युमेंट, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन यांच्यासाठी त्यांचे ते महत्त्वाचे व्हॅलिड सर्टिफिकेट्स, एसएससीच्या नावामध्ये म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये एसएससीच्या सर्टिफिकेटचे नाव, इतर डॉक्युमेंटचं नाव वेगळं असतं, मग त्यासाठी काय गॅजेट केलंय का, मॅरेज सर्टिफिकेट आहे का, ते एक डॉक्युमेंट लागणार आहे आणि या सगळ्यांची PDF लागणार आहे। लक्षात ठेवा, फॉर्म भरताना याची PDF लागणार आहे आणि मग त्या PDFची जी साईज आहे ही 50 ते साधारणतः 200 KB आतच ही साईज असणे गरजेचं आहे। ठीक आहे, 50 ते 200 KB किंवा 500 KB आसपास या साईज, तिथं आता ते फॉर्म भरताना तुम्हाला साईज सांगतील, त्यानुसार साईज त्या PDFच्या बनवून घ्यायच्या आहेत। मिनिमम 50, जास्तीत जास्त किती हे तुम्हाला सांगितलं जाईल। जिल्हा केंद्र जे आहे, जिल्हा केंद्रावरतीच्या परीक्षा होतील, त्यामुळे आपल्या जवळचं जिल्हा केंद्र कोणतं सोयीस्कर आहे ते परीक्षा केंद्र तुम्ही निवडायचं आहे आणि त्यानुसार तुमचा अर्ज करायचा आहे। ठीक आहे, तर परीक्षा शुल्क 1000 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीयासाठी 900 रुपये। परीक्षा फीच्या बाबतीमध्ये खरंच बराच मोठा रोष हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, परंतु काय करणार, आता शासन घ्यायचं ठरवतंय तर आपल्याला ते आत्ता तरी भरावं लागेल। ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्याचा कालावधी आजपासून म्हणजे 16 तारखेपासून सुरू होतोय। लास्ट डेट ही प्रत्येकाची 6 तारीख आहे। 6 तारखेची वाट बघत बसू नका, त्या आधीच प्रत्येकाने ॲप्लिकेशन करायचं आहे। ओके, लघुलेखकसाठी काय अर्हता आहे, 10वी पास। त्यानंतर लघुलेखकाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट, उमेदवाराने टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास अर्हता धारण करणे आवश्यक आहे। लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 100 शब्दाचं इथं अर्हता लावण्यात आलेली आहे। उमेदवार टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी किंवा मराठीसाठी 30, अर्ज स्वीकारण्याच्या
दारकेस या दोन्हीच्या बाबतीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. उद्यान पर्यवेक्षक कृषी किंवा उद्यान विद्या यामधला पदवी धारण केलेला असावी. निवासी जागेभोवती उद्याने किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक खाजगी उद्यानामध्ये रोपवाटिका, नर्सरी किंवा त्याच्या तिन्ही निगा राखण्याचा किमान विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात रस्त्याच्या कडेने झाडे लावणे कामाचा किंवा बांधकामाशी संबंधित कोणताही 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. इथं एक्सपिरियन्सची अट आहे. अर्ज स्वीकार करण्याच्या बाबतीमध्ये हे उद्यान पर्यवेक्षक वालेने लक्षात ठेवायचंय. वास्तुशास्त्रज्ञासाठी तुमच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्टची पदवी चालणार आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण संचालक आरोग्य यांची मान्यता ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. ठीक आहे. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहेत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. ज्यांचा डिप्लोमा झालाय. पोस्ट कलम 1 आणि 2 मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नसले असे उमेदवार. ओके, म्हणजे अनुभव सुद्धा इथं ग्राह्य धरला जाणार आहे. अर्ज करण्याच्या आधी हे सगळे क्रायटेरिया पूर्ण केलेले पाहिजेत. लिपिकाच्या बाबतीमध्ये सेपरेट व्हिडिओ आहे, बघून घ्या. प्रयोगशाळा विज्ञान शाखेतील पदवीधारक रसायनशास्त्र हा प्रमुख विषय, केमिस्ट्री किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी. ॲग्रिकल्चर वाल्याला अलाव केले बाबा, कसं काय माहित नाही. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास अर्थ धारण करणे आवश्यक आहे. वाहन चालकासाठी मोटार वाहन अधिनियम नुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी दिलेले हलके मोटार लाईट मोटार व्हेकलच्या बाबतीमधलं तुमचं LMV जे आहे हे लायसन असणं आहे किंवा जड म्हणजेच लाईट किंवा हेवी हे दोन्ही चालतील. शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा. ज्यांना वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे, ज्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता आहे, म्हणजे तुमची मेडिकल टेस्ट होईल आणि अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. स्वच्छक यासाठी शासनाने किंवा इतर समतुल्य सक्षम प्राधिकाऱ्याने विहित केलेली इयत्ता 7वी मधून बढती मिळालेली असावी, किमान 7वी झालेली असावी. ठीक आहे. आणि शिपाई पदासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे. अगदी 7वी ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी देणारी ही जाहिरात PWD डिपार्टमेंटची ठरते आहे. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून टेस्ट सिरीज बॅचेस या अवेलेबल आहेत. त्यासोबत या परीक्षांच्या चांगल्या तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.